सूर्यनारायणच्या आगमनाने झालेली सकाळ, लाल परीच्या दर्शनापाठोपाठ लाल राजाचंही दर्शन झालं. मलाही ब्लॉगर बनायचंय, मलाही काहीतरी शिकव असं म्हणून बारक्या शेठची आपण विनंती आज मान्य केली. तुला सांगतो, तुला शिकवतो असं म्हणून त्याची समजूत काढली. खर्डी स्टेशनला साऊथ हिरो प्रमाणे बंड्याबाईने केलेली एंट्री पाहून सर्वत्र प्लॅटफॉर्मवर आनंदाचं वातावरण पसरलं होतं. राहुल शेठ आणि दत्ता शेठचं डिस्कशन पाहून अगदीच मोठ्या विषयावर डिस्कस चालू आहे असं म्हणत स्वप्नील शेठ हळूच लाजून म्हणाला, वा काय डिस्कशन चालू आहे. काट्याबाईची एंट्री पाहून आज आपण कल्याणच्या ऑफिसला जाऊन जगभरात बिना पैशात कसं फिरायचं याचं डिस्कशन करू म्हणून त्याने थेट वर्ल्ड मॅपवर मला नेलं. बिना पैशात इथून तिथं कसं जायचं हे काट्याबाई मला संपूर्ण प्लॅन समजावून सांगत होता. या पोपटाप्रमाणेच आपली अवस्था पिंजऱ्यात अटकले असं मी मनाशी ध्येय गाठत परतीचा प्रवास चालू केला. हरिनामाच्या त्या संगतीमध्ये कधी आपला प्रवास संपला आणि आपण खर्डी स्टेशन गाठून घरी पोहोचलो याचा काय पत्ताच लागला. दिवसा वेळ नाही मिळाला म्हणून काय झालं, आम्ही रात्री खेळू आणि आमचा छंद जोपासू म्हणून क्रिकेट खेळायला गेलो. तरी थंडी न गेल्याने आज शेकोटीच्या कार्यक्रमाला 2 शेकोटी करून आम्ही शेकोटीला बसलो.